सगळे म्हणतात की आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये कुटुंबासारखं वातावरण आहे, सगळे एकत्र येऊन काम करतात आणि हे आपण ऐकतो. अनेक जण म्हणतात की दोन्ही बाजू अगेन, काही जण म्हणतात की कुटुंबासारखं वातावरण आहे, काही जण असंही म्हणतात की प्रोफेशनलिझमची इकडे गरज आहे. हिंदीमध्ये वेअरॅज प्रोफेशनलिझम खूप जास्त आहे. सर, अजूनपर्यंत हिंदीच्या वाटेवर तुम्ही गेला नाही आहात, अंतिम होता होता राहिला असं आपण म्हणूया. तुम्हाला काय वाटतं आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये काय ती गोष्ट आहे जी हिंदीत नाही आहे आणि हिंदीमध्ये काय ती गोष्ट आहे जी आपल्या मराठीत अजूनही हे नाही बघ, आहे? राहिलं असं नाही म्हणता येत. समजा मी अंतिम केलं असतं तर मुळात त्याचं नाव अंतिम नसतं, अंतिम नसतं त्याचं नाव मुळशी पॅटर्नच असतं. हिंदीत. मी नसतं बदललं, हम्म. बरोबर ना? पण मी नाही केला तो सिनेमा, समऊ काहीतरी झाला असेल. पण कुटुंबासारखं वातावरण ही गरज आहे, हम्म. असलं पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर आहेत सेटवरती, पिक्चर चाललाय, महेश मांजरेकर डिरेक्ट करतायत आणि सगळ्यांसाठी मेधा मांजरेकर घरनं जेवून घेऊन येतात ग, का तर त्या खूप सुंदर मासे बनवतात. हो. तर हे वातावरण फक्त मराठीतच असू शकतं, हे वातावरण फक्त मराठीत असू शकतं. सचिन पिळगावकरांच्या घरी कुणीही स्ट्रगलर गेला तरी जेवू घातल्याशिवाय सोडत नाही तो माणूस. हम्म. तर अशी माणसं या इंडस्ट्रीत पाहिजेत. अशोक सराफ, निवेदिता सराफ, तू जेवलायस का? म्हणजे बरं, आत्ता प्रवीण तरडेला ओळखतात ग, मी सुरुवातीच्या काळातलं सांगतोय, ज्यावेळी मी त्यांच्यावर मनोमिलन नाटक करत होतो. ए बाळा, तुझं गाव कुठलं रे? मी निवेदिता मॅडम, मी मुळशीच आहे. अच्छा अच्छा अच्छा. ए, तू जेवायला बस. नाही 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 नाही, मी नाही नाही, माझं भरलंय पोट. की मामा तिकडनं टेबलवरनं म्हणायचे, अरे तुझ्या चेहऱ्यावर कळतंय 2 दिवस जेवला नाहीस, ये बस. अशोक मामा, निवेदिता सराफ, राकेश सारंग, संगीता सारंग, अरे तुमच्या चेहऱ्यावरनं ते ओळखायचे. काय पैसे नाही आहेत का? नाही 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 सर, आहेत आहेत. रे घे. चंद्रकांत कुलकर्णी, वा. चंकू सर, अरे ही लय भारी माणसं आहेत. यांच्या महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, म्हणून कुटुंबाचा फील आहे या सगळ्याला.